बार्शी टाकळी तालुक्यात पावसामुळे विकास कामे आले उघड्यावर। बार्शी टाकळी पिंजर कारंजा लाड रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने अपघात घडत आहेत। हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी बार्शी टाकळी उबाटा सेनेच्या वतीने तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। येत्या 31 तारखेपर्यंत बार्शी टाकळी पिंजर रोडचे खड्डे समाधानकारक भरले गेले नाही तर 2 ऑगस्ट रोजी रस्त्यावर बसून शिवसेना बार्शी टाकळी तालुक्याच्या वतीने शिवसेना स्टाईलने डफडी बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला। यावेळी तालुका प्रमुख गजानन मानतकर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर गणेश बोबडे, गोपाल भटकर, विधानसभा सहसंघटक योगेश लाहोटकर, जीवन राऊत, जिल्हा परिषद प्रमुख कृष्णा पाचे, नरेंद्र मते, निलेश पाटील, तेजस सुर्वे व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। बार्शी टाकळी पिंजर मार्गे कारंजा रोड जो आहे तो रोड 105 कोटी रुपयाचा आहे आणि एकदम पक्क्यामध्ये तो रोड आहे। कारण ही जी रोडची जमीन आहे एकदम मुरमाड आहे आणि ज्या वेळेस या रोडचं काम सुरू झालं तेव्हापासून आम्ही वारंवार बांधकाम विभागाला अनेक आमच्या निवेदन आणि तक्रारी दिल्या आणि ते तक्रारी पेपरमध्ये सुद्धा आल्या। आम्ही आयुक्ताकडे सुद्धा गेलो। या रोडचे काम सुरुवातपासूनच निकृष्ट दर्जाचे आहे। या कामाचा एक जो लेअर होता तो यांनी चोरलेला आहे, म्हणून आम्ही आता हे जे तुम्हाला खड्डे मुक्त म्हणजे जे जागजागी खड्डे दिसणारे जो हा रस्ता आहे हा 105 कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि शासनाचा हा निधी बुडवणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याच्या आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे या रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालं। परंतु शिवसेनेने वारंवार या रस्त्यासाठी आंदोलन निवेदनंसुद्धा दिले, परंतु काहीही फरक पडलेला नाही। या रस्त्यांनी बरेच अपघात होत आहेत आणि या अपघातामुळे बऱ्याचशा लोकांना आपलं जीवन संपवावं लागते। म्हणून काल बांधकाम विभागाला निवेदन दिलं 30 तारखेपर्यंत या रस्त्याचे जर गड्डे चांगले पक्के जर भरल्या गेले नाही किंवा आमचे जर समाधान झाले नाही तर येणाऱ्या 2 तारखेला बार्शी टाकळीचा जो चौफुली आहे म्हणजे जिथं बार्शी टाकळी महान आणि अकोला रोड जाते त्या रस्त्यावर बसून आम्ही डफडे बजाव शिवसेनेच्या वतीने डफडे बजाव आंदोलन करणार आहोत। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।